नमस्कार मंडळी, ज्यांना कोणा पुरणपोळी येत नसेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. परफेक्ट प्रमाणात तुम्हाला पुरणपोळी येऊन जाईल. इथे मी रात्री डाळ भिजायला टाकली होती. थोडीशी अगोदर तयारी केली ना की चवीला पण छान लागते आणि डाळ भिजत टाकल्यामुळं पोळ्याची चव वेगळीच लागते, मस्त लागते. त्यामुळे थोडंसं रात्री किंवा 1-2-3 तास भिजलं तरी चालेल. आता मी टाईम होता तर लक्षात आलं होतं, मग रात्री डाळ भिजायला टाकली होती हरभऱ्याची. सकाळी डाळ शिजवून घेतलेली, अगदी 2 शिट्ट्यामध्येच डाळ शिजून एकदम अशी डाळ फुटली आहे. आणि तोपर्यंत डाळ थंड होईपर्यंत पीठ मळून घेणार आहे. पीठ मळताना त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकलेलं आहे किंचित. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. पोळ्याचं पीठ मळताना मीठ हे टाकायचंच. हळद तुमच्या आवडीनुसार टाका, तसं टाकाने नाही टाकलं तरी चालेल, पण मीठ टाकायचंच. थोडंसं घटसर पीठ मळून पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. पूर्ण पीठ पाण्यामध्ये भिजलं पाहिजे, असं भिजून झाकून ठेवून द्या. तोपर्यंत आता मी डाळ शिजले त्यामध्ये गूळ टाकून शिजवून घेणार आहे. थोडंसं 1 चमचाभर तूप टाकलं कढईमध्ये. मग डाळ आपली शिजलेलं पुरण टाकून त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे गूळ टाका. मी तर 1 किलो डाळ असली तर अर्धा किलो गूळ टाकते किंवा कमीच टाकते, पण गूळ आम्ही काही गोड जास्त खात नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता. ह्यामध्ये चांगलं 5-7 मिनटं गूळ विघरून पूर्ण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. कारण आमच्या साईडला कुठल्या साईडला ना गूळ टाकून शिजवत नाही आहेत, पण असं एकदम व्यवस्थित गूळ टाकून जर शिजवलं ना तर पुरणपोळी लवकर खराब होत नाही आहे आणि आपल्याला शरीराला बाधत पण नाही आहे. त्यामुळे असं गूळ टाकून पुरण हे शिजवूनच घ्यायचं. मग इतकं छान असं पूर्ण घट्ट होईपर्यंत शिजवायचं. गूळ पूर्ण विघरलेला आहे आणि अगदी असं उलटून टाकून बघायचं की बाबा हां शिजले, एकदम घट्ट झाले की नाही पुरण, मगच बंद करायचं. म्हणजे पुरण पातळ होणार नाही, आपल्याला पोळ्या व्यवस्थित लाटता येतात. त्यानंतर मी वाटून घेतल्यानंतर परत मग मी मसाला टाकलेला आहे. आणि मी ह्यासाठी टाकलं की मला केसरच्या काड्या टाकायच्या होत्या. केसरची चव थोडी वेगळी लागते. तुम्ही टाका, असं काही नाही, असेल तर टाका, नसलं तरी चालेल. मला आवडतं तुम्ही मी टाकलेले आहेत. आणि नंतर तूप टाकून थोडंसं गरम केलेलं आहे. ह्यामध्ये इलायची, सूंठ, बडीशोपो, जायफळ एवढं टाकलेलं आहे. हे साखर टाकून बारीक करून घेतलं होतं. चांगलं गरम करून घेतलेलं आहे. म्हटलं थोडासा केसरचा फ्लेवर सगळीकडे येतो, वास छान लागतो त्याच्यामध्ये आणि चवीला पण मस्त लागते. हे सगळं फिरवून घेतलेलं आहे बघा, व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. हे थंड आपल्या ताटामध्ये काढून घेतलं. हे थंड होईपर्यंत आता पीठ थोडंसं भिजले. आता अर्धा-पाऊण तास पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे. पीठ चांगलं थोडंसं तूप किंवा तेल टाका आणि चांगलं मळून घ्यायचं. अजिबात पाणी टाकायचं नाही, कारण ऑलरेडी भिजलेलं असतं ते. पाण्याची काही गरज लागत नाही आहे. थोडं वाटलं कमी तर व्यवस्थित टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. आता शिट्टीमध्ये काय आपल्याकडे चेचत नाही. गावाकडे आमची आई तरी बापरे वरणाच्या काय म्हणतात त्याला, सिलबट्ट्यावर चेचत होती, पण आता आपल्याकडे कुठं काय ऑप्शन आहे. मस्त असं पीठ बघा, एकदम असं मऊ झालेलं आहे. आणि पिठाचा गोळा केवढा बघा आणि पुरणाचा गोळा केवढा आहे बघा. अगदी 3 पटीनं मोठा आहे पुरणाचा गोळा. तुमच्या आवडीप्रमाणे 2 पटीनं टाकलं तरी चालेल. पहिल्यांदा तुम्ही नवीन असं तर छोटे छोटे गळे करून व्यवस्थित, पण थोडं पिठापेक्षा जास्त पुरण घ्यायचं आणि छान असं मी तर दाखवलं आहे तसं व्हिडिओमध्ये व्यवस्थित भरून अगदी व्यवस्थित नीटकं भरून घ्यायचं आहे. म्हणजे अजिबात पोळी फुटणार नाही आहे. पारी व्यवस्थित गोल करा हातामध्ये व्यवस्थित आणि मस्त असा अबदारी हाताने लाटून घ्यायचं. ह्याला काय जास्त जोर लावायची गरज नाही आहे. पळपुट्याला कपडा बांधल्यामुळं जास्त पीठही लागत नाही आणि चिटकतही नाही आहे. पीठ थोडंसं कमी लागतं. मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे लाटायसाठी. तुम्ही गव्हाचं घेतलं तरी चालेल, असं काही नाही आहे, पण तांदळाचं पीठ झाडता येतं. आणि छान असं बघा अबदार हाताने पोळी लाटून घ्यायची. आपली पोळी लाटून झालेली आहे. मीडियम गॅसवरतीच पोळ्या भाजायच्या आहेत. एकदम जास्त मोठा पण नाही, एकदम बारीक पण नाही आहे. बघा पोळी अशी भाजून घ्यायची व्यवस्थित. उलताना नाही जास्त करून पोळ्या फुटतात. माझ्या तर जास्त उलताना नाहीच फुटतात पलटताना. त्यामुळे शक्यतो मी हाताने पलटायचा प्रयत्न करते, पण उलताना आतमध्ये घुसले की पटकन ते कोपरे हे होतात. मला गोलवालं उलताना आणायचं आहे. तुम्ही नवीन असाल तर अगोदर पिठाचे गोळे एका साईडचे आणि पुरणाचे गोळे करून घ्यायचं. म्हणजे पटापट एकदा बनवायला सुरुवात केली ना की जास्त वेळ लागत नाही आणि गॅस विनाकारण जळत नाही आहे. आणि आता माझी मुलगीला शिकवायचं होतं म्हणताना मी अगोदर पिठाचे गोळे करून घेतले, पुरणाचे गोळे करून घेतले आणि मग पटापट लाटून घेतले. म्हणजे पुरणपोळी पण लाटायला पण पटकन होते, जास्त वेळही लागत नाही आहे, भरायला पण वेळ लागत नाही आहे. त्यामुळे बघा टम्म फुगलेली आहे पुरणपोळी अगदी भरून. बघा हाताला लावा लागते. मी उलताना आता फुटलीच होती म्हणून तिथं दाबून हवा काढली, कारण कधी कधी भाजतं, पटकन हवा आली की हाताला भाजून जातं. बघ मस्त पोळ्यांचा कलर पण कसला भारी आला की नाही सांगा. इतक्या भारी पोळ्या झाल्या होत्या ना आजच्या. आणि मला केसर टाकून पोळ्या खूप आवडतात. तुम्हाला आवडतात का तेवढं कमेंट करून सांगा. बरं पुरणपोळीचा आजचा स्वयंपाक कसा होता तेही सांगा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, चला पटकन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून हजेरी लावून सांगा कसा झाला.